हॅलो एव्हरीवन. तर इथे पप्पा मस्तपैकी तयार झालेत कॅप वगैरे घालून मच्छी आणायला जाण्यासाठी. तर आम्ही दोघं पण गेलो मार्केटमध्ये. बुधवार होता, छानपैकी ताजे मासे मिळाले, म्हणजे ओले बोंबील मिळाले आम्हाला. तर ओले बोंबीलचं मी कालवण आणि फ्राय केलं होतं. दोन्ही पण छान झालेलं, म्हणजे पप्पांनी स्वतः सांगितलं की चांगलं झालं म्हणून मी बोलते. नाहीतर तुम्ही बोलाल काय स्वतःचीच तारीफ स्वतः करते आहे. असं काही नाही आहे. आणि आता ह्या कालवणाची रेसिपी मी आधीच तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता जर तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर. आणि आता संध्याकाळी येणार होते माझे काका. मला आहेत 4 काका, त्यातले 3 काका आज येणार होते. तर त्यांचं अचानक डिसाईड झालं असेल आणि आम्हालाही अचानकच कळलं की ते येत आहेत म्हणून. आता मी बोंबील फ्राय करायला पण घेते. सो सगळ्यात आधी मी ओल्या बोंबीलला आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरचं वाटण लावलं आणि लाल तिखट धनेपूड हळद लावून मच्छी मॅरिनेट करायला ठेवली. आणि मग त्यानंतर रवा तांदळाचं पीठ आणि थोडीफार हळद आणि लाल तिखट एकदम थोडंसंच टाकलेलं आणि त्यामध्ये मच्छी घोळवली आणि फ्राय करायला तेलात सोडली. छान कुरकुरीत झाले होते बोंबील. तर मग नंतर जेवण आधी मी पप्पांना वाढलं, कारण संध्याकाळी सगळे पाहुणे पण येणार होते. सो त्यांना जेवून गोळ्या औषध घेऊन जरा आराम पण करायचा होता. सो त्यासाठी इथे पप्पा काकाला माझा जो 5 नंबरचा काका आहे जो आला नव्हता, तर त्याच्याबद्दल गंमत जम्मत आपलं सांगतायत इथे. खरं सांगू का, आमच्या घरामध्ये ना वडा भजी सगळ्यांना खूप म्हणजे खूपच आवडते म्हणजे सगळे हावरेच आहेत वडा भजीसाठी. सो त्या रिलेटेड खूप साऱ्या आठवणी आहेत आणि तेच किस्से पप्पांना सतत आठवत असतात. सो ते शेअर करतात सगळ्यांबरोबर. असं होतं माझा बुधवारचा दिवस. छान गेला आणि सगळे आल्यामुळे छान वाटलं. आता पप्पा रिटायर झालेत, त्याच्यामुळे घरी कोण आलं ना आणि त्यात त्यांचे भाऊ वगैरे आलं तर त्यांना खूपच छान वाटतं, बरं वाटतं. जरा खूप गप्पा होतात, त्याच्यामुळे ते तब्येतीमुळे जरा त्रासलेत, पण घरी कोण आल्यावर त्यांना छानच वाटतं. असे मग खुश होतात ते एकदम. आता मी इथे ना काकाला मस्का लावते. त्याआधी मी सांगते, हे व्हाईट शर्ट घातलं ना ते माझे राजन काका आणि मध्ये आहे तो माझा संदेश काका आणि लेफ्ट साईडला आहे तो माझा अशोक काका. सो अशोक काकाला ना मी सांगत होती, काका जरा बोल ना माझ्या चॅनलला लाईक करा वगैरे असं तसं. तर पुढे बघा तो बोलतोय माझा काका. ऐका, काहीतरी बोल ना माझ्या चॅनलला लाईक. खूप छान चॅनल वगैरे लाईक करा, शेअर करा. लाईक शेअर करा. खूप छान इश्यू असतं, मी छान व्हिडिओ. थँक्स काका. आणि असं पण काका मला ना बरेच व्हिडिओजचे अपडेट देत असतो आणि कौस्तुभ पण खूप सपोर्ट करतो. ताई हे कर चॅनलला, ते कर, तू असं कर. सो थँक्स त्यासाठी. आणि आता हे लोक निघाले, तर चला आता व्हिडिओ पण मी इथे स्टॉप करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय एव्हरीवन, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.